Welcome student. In this video, name of the chapter matrices, and point is to find the inverse of a matrix A. तर या ठिकाणी A इक्वल टू AIJ बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स, या ठिकाणी स्क्वेअर मॅट्रिक्स दिला असेल तर स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर 2x2चा किंवा 3x3चा. आता 2x2चा मॅट्रिक्स म्हणजे तर फॉर एक्झाम्पल A इक्वल टू A11 A12 A21 अँड A22. तर याला काय म्हणतो आपण 2x2 मॅट्रिक्स, म्हणजे त्याची ती ऑर्डर झाली. तर या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा. तर यासाठी बेसिक फॉर्म्युले आहेत. तर फर्स्ट फॉर्म्युला, दिलेल्या मॅट्रिक्सला ए नाव द्यायचं. लेट ए इक्वल टू AIJ बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स. देन सेकंड पॉईंट काय करायचा, तर त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. थर्ड पॉईंट, डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 दॅन ए इन्व्हर्स एक्झिस्ट, म्हणजे ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, दॅट इज ए इन्व्हर्स एक्झिस्ट म्हणजे त्याचा इन्व्हर्स काढता येतो. फोर्थ पॉईंट, वी राईट ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय. तर आय इज द युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2 और 3x3 डिपेंड्स ऑन गिवन मॅट्रिक्स. then convert matrix A into unit matrix by using row transformation, and same transformation also use to matrix I. म्हणजे युनिट मॅट्रिक्सवरती सुद्धा ते ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे. तर या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्मेशननं ए इन्व्हर्स फाइंड आउट करताना टू कन्वर्ट मॅट्रिक्स ए इंटू युनिट मॅट्रिक्स आय बाय युजिंग फॉलोइंग स्टेप. तर या ठिकाणी ए हा गिवन मॅट्रिक्स दिलेला असेल, म्हणजे या टाईपचा A11 A12 A21 आणि A22 हे इलेमेंट आहेत. या ठिकाणी 2 रो आणि 2 कॉलम, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. आता या ठिकाणी 4 स्टेप आहेत. तर ह्या दिलेल्या मॅट्रिक्सचा युनिट मॅट्रिक्स कन्वर्ट करताना 4 स्टेप. त्यामधली पहिली स्टेप, तर या ठिकाणी 1 तयार करायचा, म्हणजे 1 इन प्लेस ऑफ A11 ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप हिथं 0 करायचा, म्हणजे A21 या प्लेसला 0 करायचा, म्हणजे स्टेप सेकंड 0 इन प्लेस ऑफ A21. दुसरी स्टेप, तिसरी स्टेप हिथं 1 करायचा, A22ला 1 तयार करायचा. स्टेप थर्ड 1 इन प्लेस ऑफ A22 आणि फोर्थ स्टेप हिथं 0 करायचा. स्टेप 4 0 इन प्लेस ऑफ A12. तर अशा पद्धतीनं हा 2x2चा मॅट्रिक्स त्याचा कन्वर्ट युनिट मॅट्रिक्समध्ये करताना ह्या 4 स्टेप यूज करायचा. तर फॉर एक्झाम्पल जर मॅट्रिक्स 3x3चा दिला असेल, म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम, म्हणजे याची ऑर्डर काय असते 3x3. 3x3चा दिलेला असेल तर या ठिकाणी 6 स्टेप आहेत. तर दिलेल्या मॅट्रिक्सचा युनिट मॅट्रिक्स तर या 6 स्टेपप्रमाणे कन्वर्ट करायचा. त्यामधली स्टेप फर्स्ट, या ठिकाणी 1 सुरुवातीला करायचं, म्हणजे 1 इन प्लेस ऑफ A11. या ठिकाणी 1 केल्यानंतर हे 2 0 करायचे, म्हणजे स्टेप सेकंड 0 इन प्लेस ऑफ A21 अँड A31. इथं आणि इथं 0 करायचं. ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी स्टेप, या ठिकाणी 1 तयार करायचा A22ला, 1 इन प्लेस ऑफ A22 ही तिसरी स्टेप. आणि चौथी स्टेप ह्या 2 ठिकाणी 0 करायचा, 0 इन प्लेस ऑफ A12 अँड A32. फिफ्थ स्टेप, या ठिकाणी 1 तयार करायचं, 1 इन प्लेस ऑफ A33. आणि 6वी स्टेप ह्या 2 ठिकाणी 0 करायचा, 0 इन प्लेस ऑफ A13 अँड A23. तर अशा पद्धतीने ह्याचा युनिट मॅट्रिक्स तयार करायचा. बघा स्टेप परत एकदा सांगतो. सुरुवातीला इथं 1 करायचा, ह्याचा यूज करायचा, हे 2 0 करायचे. ही झाली पहिली स्टेप, ही झाली दुसरी स्टेप. नंतर इथं 1 करायचा, तिसरी स्टेप, ह्याचा यूज करायचा, हे 2 0 करायचे, चौथी स्टेप.
5वी स्टेप इथं 1 करायचा आणि 6वी स्टेप ह्या 2 ठिकाणी 0 करायचं. तर अशा पद्धतीनं 3x3चा युनिट मॅट्रिक्स तयार करायचा. आता या ठिकाणी एक्झाम्पल, तर इन्व्हर्टिबल. आता इन्व्हर्टिबलचा अर्थ काय? ज्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येतो त्या मॅट्रिक्सला इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेफिनेशन काय असणार आहे? इफ ए इक्वल टू ए आय जे बी एनी स्क्वेअर मॅट्रिक्स. एनी स्क्वेअर मॅट्रिक्स मीन्स 2x2चा असेल किंवा 3x3चा असेल, इज इन्व्हर्टिबल. त्याला इन्व्हर्टिबल कधी म्हणू शकतो? इफ देअर डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0. म्हणजे ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येत नाही त्या मॅट्रिक्सला इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असं म्हणतात. दॅट इज, तर याचाच अर्थ काय? मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजेच मॅट्रिक्स ए कसा असतो? नॉन सिंग्युलर असतो, म्हणजे त्याचा डिटर्मिनंट 0 नसतो. तर फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू मॅट्रिक्स 2 1 4 2 हा मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स म्हणजे रेक्टँग्युलर ब्रॅकेट असला पाहिजे आणि डिटर्मिनंट म्हणजे उभ्या 2 रेषा. तर ह्याचा डिटर्मिनंट काढताना ह्यांचं क्रॉस मल्टिप्लाय 4 आणि 4 × 1 4 0. म्हणजे ह्याचा डिटर्मिनंट किती आला? 0. म्हणजे मॅट्रिक्स ए इज नॉट इन्व्हर्टिबल. म्हणजे ए मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येणार नाही, म्हणजे नॉट इन्व्हर्टिबल. तर नेक्स्ट एक्झाम्पल, बी इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. तर याचा डिटर्मिनंट काढताना या ठिकाणी डिटर्मिनंट लिहिला पाहिजे. अशा उभ्या 2 रेषा काढायच्या. बी इक्वल टू डिटर्मिनंट कॉस थिटा साइन थिटा अँड मायनस साइन थिटा कॉस थिटा. तर हा झाला डिटर्मिनंट. तर हा डिटर्मिनंट सॉल्व करताना या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनस या दोघांचं मल्टिप्लाय, हे मायनस फॉर्म्युल्यातलं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. म्हणजे या ठिकाणी 0 आलेला नाही. त्याचा अर्थ काय? मॅट्रिक्स बी इज इन्व्हर्टिबल. म्हणजे मॅट्रिक्स बी कसा आहे? इन्व्हर्टिबल आहे. म्हणजे बीचा इन्व्हर्स काढू शकतो आपण. आता या ठिकाणी इन्व्हर्स कसा काढायचा त्यासाठी एक्झाम्पल, फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स 1 2 3 4. आता या ठिकाणी ह्या मॅट्रिक्सला नाव दिलेलं नाही, तर सुरुवातीला आपण नाव द्यायचं. लेट ए इक्वल टू गिवन मॅट्रिक्स. तर पहिली स्टेप काय? तर त्याचा डिटर्मिनंट काढायचा. डिटर्मिनंट काढताना 4 × 1 4 3 × 2 6 4 - 6 - 2. याचा अर्थ 0 आलेलं नाही, नॉट इक्वल टू 0. म्हणजेच काय? तर ए इन्व्हर्स एक्झिस्ट, म्हणजे इन्व्हर्स काढता येतो आहे. मग इन्व्हर्स काढता येत असेल तर वी राईट फॉर्म्युला काय? ए × ए इन्व्हर्स इक्वल टू आय. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2, म्हणजे 1 0 0 1. ए म्हणजे गिवन मॅट्रिक्स. आता या ठिकाणी तुम्हाला स्टेप लिहून दिलेत. ह्या दिलेल्या मॅट्रिक्सचा युनिट मॅट्रिक्स कन्वर्ट करताना रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे. तर ते रो ट्रान्सफॉर्मेशन आपण तयार करायचे असतात, हे पाठ करायचं नसतं. तर त्यासाठी 4 स्टेप दिल्यात. तर पहिली स्टेप काय दिल्या? या ठिकाणी 1 करायचं. तर या ठिकाणी ऑलरेडी 1 आहेच, करायची गरज नाही, मग 1 आहे. मग ही पहिली स्टेप कंप्लीट झाली. आता दुसरी स्टेप काय? इथं 0 करायचं. मग इथं 0 करताना या ठिकाणी 3 आहे, म्हणजे 3 मधून 3 कॅन्सल झालं पाहिजे. मग 3 ह्याला 3 मल्टिप्लाय करायचं आणि ह्याच्यातून हे मायनस करायचं. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन R2 म्हणजे सेकंड रो कसं चेंज करायचा? R2 - 3R1 R2 - 3R1. हे ऑब्झर्वेशन करून हे ट्रान्सफॉर्मेशन तयार करायचे असतात. इथं 0 करायचे ह्याचाच विचार करायचा आणि हे सगळीकडं अप्लाय करायचं असतं. तर या ठिकाणी फर्स्ट रो आहे तसं सेम असणार, सेकंड रोमध्ये चेंज असणार.
तर चेंज कसं करायचा R2 मायनस 3R1 म्हणजे 3 ह्याला 3 मल्टिप्लाय करायचं 3 मायनस 3 0 4 ह्याला 3 मल्टिप्लाय करायचं म्हणजे 6 आलं म्हणजे 4 मायनस 6 मायनस 2 R2 म्हणजे 0 ह्याला 3 मल्टिप्लाय करायचं 0 मायनस 3 मायनस 3 आलं 1 याला 3 मल्टिप्लाय करायचं म्हणजे 0 म्हणजे 1 आलं. तर अशा पद्धतीनं हा चेंज झाला. ही पहिली स्टेप झाली. इथं दुसरी स्टेप. तिसरी स्टेप काय ह्या प्लेसला 1 करायचं मग इथं 1 करताना पर्सनली 1 करायचं. मग याला काय केलं पाहिजे तर मायनसचं प्लस केलं पाहिजे आणि 2नं डिवाईड केलं पाहिजे म्हणजे -1/2 R2. ह्या सेकंड रोला -1/2 R2नं मल्टिप्लाय करायचं म्हणजे पहिला रो सेम असणार 1 2 0 1 0 याला -1/2नं मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथं 0 आलं. इथं मल्टिप्लाय केलं मायनस मायनस प्लस झालं 2 2 गेट कॅन्सल म्हणजे 1 आलं. इथं मल्टिप्लाय केलं ह्यानं मायनस मायनस प्लस झालं 3/2 आलं. इथं मल्टिप्लाय केलं -1/2 आलं. देन पहिली स्टेप दुसरी स्टेप तिसरी स्टेप आता चौथी स्टेप इथं 0 करायचं 2मधनं 2 गेलं पाहिजे म्हणजे ह्याला 2नं मल्टिप्लाय करायचं. मग आता ट्रान्सफॉर्मेशन बघा या ठिकाणी R1 म्हणजे फर्स्ट रोला चेंज करायचा आहे. मग तो चेंज कसं करायचा R1 चेंजेस R1 मायनस 2 R2 ह्याला 2नं गुणा आणि ह्याच्यातून हे मायनस करा म्हणजे फर्स्ट रोमध्ये चेंज असणार आहे. फर्स्ट रोमध्ये चेंज असणार मग या ठिकाणी सेकंड रो आहे तसा लिहिलेला आहे. चेंज कसं करायचा R1 ह्याला 2नं मल्टिप्लाय करायचं म्हणजे 1 मायनस 0 1 2 मायनस 2 ह्याला 2नं करायचं मल्टिप्लाय 0 1 याला 2नं मल्टिप्लाय करायचं म्हणजे कसं येईल 1 मायनस 2 1 मायनस 2 आणि 3/2 म्हणजे 2 2 गेट कॅन्सल काय आलं 1 मायनस 3 म्हणजे -2 तर अशा पद्धतीने हे -2 आलं. देन इथं R1 म्हणजे 0 आणि -2नं मल्टिप्लाय करायचं. जमत नसेल तर रब करायचं असं 0 -2 आणि R2 म्हणजे किती आहे -1/2 म्हणजे 2 2 गेट कॅन्सल किती आलं 0 मायनस मायनस प्लस म्हणजे 1 आलं म्हणजे या ठिकाणी 1 आलं. तर अशा पद्धतीनं हा युनिट मॅट्रिक्स तयार झाला. तर युनिट मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल I इंटू A इनवर्स आणि RHSचा मॅट्रिक्स I इंटू A इनवर्स हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. युनिट मॅट्रिक्सनं कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर त्यामध्ये बदल होत नाही म्हणजे A इनवर्स इक्वल टू हा म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचा तर या मॅट्रिक्सचा हा काय आला त्याचा इनवर्स आला तर हा 2/2चा इनवर्स अशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं. आता नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स 3 2 6 1 1 2 2 2 5. आता या ठिकाणी बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रोज ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे. सुरुवातीला A इक्वल टू गिवन मॅट्रिक्स त्याचा डिटर्मिनंट काढायचा. आता डिटर्मिनंट कसा काढायचा आपण 11वीत घेतलेला आहे. मग हा डिटर्मिनंट किती आला आहे 1 आला आहे. 1 म्हणजे नॉट इक्वल टू 0 आला आहे. A इनवर्स एक्झिस्ट. आता या ठिकाणी फॉर्म्युला वी राईट A इंटू A इनवर्स इक्वल टू I A गिवन मॅट्रिक्स A इनवर्स आणि हा युनिट मॅट्रिक्स म्हणजेच 3/3चा युनिट मॅट्रिक्स. देन आता सेम ट्रान्सफॉर्मेशन तर पहिली स्टेप काय सांगितली यासाठी 6 स्टेप आहेत. ह्या मॅट्रिक्सचा युनिट मॅट्रिक्स तयार करताना 6 स्टेप आहेत त्या आपण तयार करायच्या असतात. या ठिकाणी 1 असलं पाहिजे. आता या ठिकाणी 1 आणण्यासाठी वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन असतात त्या आपण तयार करायचे असतात. या ठिकाणी 1 आणण्यासाठी मी काय केलेलं आहे R1 इंटरचेंज R2 म्हणजे सेकंड रो उचलायचा आणि फर्स्टमध्ये ठेवायचा फर्स्ट उचलायचा सेकंडवर ठेवायचा. तर हे इकडं RHSला सुद्धा तोच म्हणजे सेकंड उचलायचा फर्स्टवर ठेवला आणि फर्स्ट सेकंडवर सेकंड फर्स्टवर ठेवला 0 1 0 आणि फर्स्ट सेकंडवरती.
तर ही झाली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप, हे 2 झिरो करायचे. इथं झिरो करण्यासाठी 3 - 3 असलं पाहिजे, म्हणजे ह्याला 3 मल्टिप्लाय करायचं. R2 चेंजेस, R2 - 3 R1. आणि इथं झिरो करण्यासाठी R3 चेंजेस, R3 - 2 R1 ह्याच्यावर अप्लाय करायचं. मग अशा पद्धतीने हे बदल झाले. तर हे 2 झिरो झाले. त्याच पद्धतीने इथं बदल करायचा 2 रोमध्ये. नंतर ही पहिली स्टेप, ही 2 झिरो केले, ह्याला दुसरी स्टेप म्हणतात. तिसरी स्टेप म्हणजे इथं 1 करायचा असतो. इथं 1 करताना मायनस आहे, मग हे प्लस करण्यासाठी -1 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे टोटल सेकंड रोला -1 मल्टिप्लाय केलं तरी असा बदल झाला. तर ही झाली तिसरी स्टेप. आता चौथी स्टेप, हे 2 झिरो करायचं. या ठिकाणी ऑलरेडी झिरो आहे, इथं झिरो करायचा. ह्याचा यूज करून 1 - 1 झिरो येईल, म्हणजे R1 - R2, R1 - R2 हे सर्व ठिकाणी यूज करायचं. अशा पद्धतीने इथं झिरो होईल. ही झाली चौथी स्टेप. पाचवी स्टेप काय, इथं 1 करायचं. इथं ऑलरेडी 1च आला. मग सहावी स्टेप काय, इथं 2 झिरो करायची. इथं झिरो आहेच, मग इथं फक्त एक ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं. म्हणजे हा फर्स्ट रोल आहे. मग 2मधनं 2 गेलं पाहिजे, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं, R1 - 2 R3, R3ला 2 मल्टिप्लाय करा आणि ह्याच्यातून हे मायनस करा. अशा पद्धतीने तो बदल केला तर असा युनिट मॅट्रिक्स तयार झाला. A × A इनवर्स आणि इक्वल टू हा मॅट्रिक्स, म्हणजेच A इनवर्स इक्वल टू अशा पद्धतीनं हा मॅट्रिक्स कन्वर्ट झाला. तर या ठिकाणी तुम्ही होमवर्क म्हणून फाइंड इनवर्स बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. तर या ठिकाणी 2x2चे 2 एक्झाम्पल दिलेत आणि 3x3ची ही 2 एक्झाम्पल दिलेत. तर ही ट्राय करा, बघा सॉल्व होतात का. काय अडचण असेल तर अशा पद्धतीने मेसेज वगैरे करा. ओके.